नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटाजवळील CWPRS कॉलनी गेटच्या समोर आज बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण वर्ष 18 राहणार लक्ष्मीनगर कोथरूड हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झालाय. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या हर्षद संदीप वांजळे राहणार वारजे जकात नाका व धनराज सुनील पाटील राहणार नरहेगाव या 2 तरुणांना दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली की आरोपींनी सुमारे 1 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून जखमी तरुणाला रिक्वेस्ट पाठवली. महिनाभर चॅटिंग केली. काल रात्री बोलणे झाले आणि आज सकाळी खडकवासला परिसरात भेटायचे ठरल्याप्रमाणे सागर चव्हाण आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सकाळी लवकर किरकटवाडी फाटाजवळ येऊन थांबला. तू कधी येते, आम्ही पोहोचलोय असा मेसेज करून करंट लोकेशन पाठवले आणि तिथेच घात झाला. सागर चव्हाण आणि त्याचा मित्र दुचाकीवर थांबलेले असताना अचानक दुसऱ्या दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून अज्ञात हल्लेखोर आले. एकाने दुचाकीला लाथ मारल्याने सागर चव्हाण खाली पडल्यानंतर त्याच्यावर कोयत्यांनी सपासप वार सुरू केले. सागरने हात मध्ये घातल्याने हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. सागर रक्ताच्या थारोळात पडल्याचे पाहून आरोपी दुचाकी घटनास्थळी सोडून किरकटवाडी गावच्या दिशेने फरार झाले. जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान जखमी सागर चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल असून त्याच्या सोबत असलेल्या मित्रावरतीही गुन्हा दाखल आहे. आरोपींनी जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करून भेटायला बोलावले. हल्ल्यासाठी आणलेली दुचाकी जुनाट असून त्यावर नंबर नाही. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून सुनियोजित पद्धतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एस मराठी न्यूजसाठी विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.